राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या स्पष्ट निर्देशानंतरही अकोला मध्यवर्ती बस स्थानकावर महिलांचे शौचालय रात्री बंद ठेवले जात असल्याचा आरोप समोर आला आहे। त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी अकोला दौऱ्यात मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी करून प्रवाशांसाठी शौचालयासह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते। मात्र अकोला बस स्थानकावर महिलांसाठीचे शौचालय रात्रीच्या वेळी बंद ठेवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटेपर्यंत बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला आणि युवतींना यामुळे मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे। महिला शौचालय बंद ठेवण्याबाबत कोणतीही अधिकृत आदेश नसल्याचे सांगितले जात असतानाही ही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण झाल्याने बस स्थानक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महिला शौचालय 24 तास सुरू ठेवावे आणि मंत्र्यांच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे।